सांगली जिल्हा परिषदेत अजब कारभार, नोटीस दिल्यानंतरही ठेकेदार मोकाट। सांगली जिल्ह्यात सध्या जिल्हा परिषदेमध्ये चहापेक्षा किटली गरम अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र दिसते। काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या 30 लाखांच्या कमिशन प्रकरणानंतर आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर येतोय। जिल्हा परिषदेकडून एका बांधकाम ठेकेदाराला वारंवार नोटीस देण्यात आल्याची चर्चा असतानाही संबंधित ठेकेदार कोणत्याही अधिकाऱ्याला जुमानत नसल्याचं बोललं जात आहे। निकृष्ट दर्जाचं बांधकाम, कामातील अनियमितता आणि प्रशासनाच्या आदेशांकडे उघडपणे दुर्लक्ष। तरीही या ठेकेदारावर कोणतीही कठोर कारवाई होत नसल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। अखेर या ठेकेदाराच्या पाठीशी कोण आहे असा सवाल आता नागरिकांकडून विचारला जातोय। पैशाची ताकद की राजकीय वरदहस्त याची सखोल चौकशी होणं गरजेचे असल्याची मागणी जोर धरत आहे। जिल्हा परिषदेमध्ये सुरू असलेल्या या कारभारामुळे सामान्य नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। निकृष्ट दर्जाचं काम करूनही संबंधित ठेकेदाराला संरक्षण कोण देत आहे याचा शोध घेण्याची मागणी होतीये। जर प्रशासनानं वेळेत कठोर पावलं उचलली नाही तर जनतेचा विश्वास पूर्णपणे उडण्याची भीती व्यक्त केली जाते। नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी, आर्थिक ऑडिट आणि संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे। भ्रष्टाचार आणि ठेकेदाराला आळा घालण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर ही कारवाई व्हावी अशी जोरदार मागणी होत आहे।